आज आम्हाला हा कोपरा क्लीन करायचा होता, कारण बेसिंग लीकेज होतं ना, त्याच्यामुळे भिंत ओली होऊन जाते ना, असं पापडी निघते. त्याच्यामुळे देव्हारा बी खूप खराब होऊन जातो. मग त्याच्या पहिले ना झाडू मारून घेतला, मग ओल्या फडक्याने व्यवस्थित पुसून घेतलं डेटॉलच्या पाण्याने. मग देव्हारा एक क्लीन करून घेतला. आठवड्यातनं एकदा हे काम तर करावं लागतं. आणि देवपूजाही व्यवस्थित करून घेतली. रांगोळी काढून घेतली. मस्त छोटीशीच काढली होती, जास्त मोठी काही काढली नाही. तेवढ्यात बघा माझ्या मुलीने काय कांड करून ठेवला. ब्रेसलेट तोडून टाकलं आणि तेच आता बनवते. अशा कामांमध्ये ना तिला खूप इंटरेस्ट आहे. मग आणि एवढा पसारा करून ठेवला होता तिने. मग तो पसारा उचलायचा होता. त्याच्या अगोदर हे फुलं बघून घ्या. काल आणले होते मी, पण आज पूर्ण सुकले होते. त्यांना फेकून द्यावे लागले. मग सगळ्या बेडवरचा पसारा क्लीन केला आणि त्याच्यानंतर टेबलही साफसफाई करून घेतलं. पुसूनही घेतला. दररोज पुसावा लागतो त्याला. आणि आज ना मला एक मोठं काम करायचं होतं, ते म्हणजे बेसिंगचा खालचा जो एरिया राहतो तो क्लीन करायचा होता. बेसिंग लिकेज होतं ना, त्याच्यामुळे खूप खराब होऊन जातं. काळपट डाग पडून जातात. मग त्याला ना व्यवस्थित साफ करून घेतलं. पाण्याने धुते मी, तर बघू शकता साफ केल्यानंतर कसा दिसत होता तो.